मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छिते इथे आणि एकदम आदरपूर्वक, खासकर इथे पोलीस प्रशासन पण आहे. पोलीस प्रशासनाला मी फक्त एकच प्रश्न विचारते, जर दादा असे असले असते तर इतक्या स्त्रिया इथं असल्या असत्या का? दादाची नजर जर वाईट राहिली असती तर आज इतक्या स्त्रिया इथं थांबल्या असत्यात का? एवढ्या उन्हाच्या त्यांनी एवढा विरोध केला असता का? आमच्या दादा प्रत्येक ठिकाणी उभे असतात, प्रत्येक लोकांजवळ असतात. ते ही बाई म्हणते माझा विनयभंग केला. मला एक गोष्ट सांगा, आमच्या दादा काय सार्वजनिक व्यक्ती का? तो आमदार पदावर आहे आणि ही एक बाई म्हणते तिने 4 नवरे केले. तिने 4 नवरे केले, त्या 4ही नवऱ्यांजवळ ती राहिली नाही. आता काय आमच्या दादाच्या खाली मी पाठवते. खोटे आरोप करायचे नाही, कारण की ती व्यक्ती तिच्या घरामध्ये हे म्हणता आदिवासी, त्या आदिवासी महिलेवर मला एक गोष्ट सांगा, तर ही आदिवासी व्यक्ती आहे तर आमच्या दादा कोण आहे? आदिवासीच आहेत ना, नाही कोणी. ही कसं काय म्हणते? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या वेळेस मी सुद्धा स्वरापाड्यामध्येच राहते आणि आजपासून आम्ही राहत नाहीये, आमच्या काही पिढ्या गेल्या त्या स्वरापाड्यामध्ये, सगळ्यांना माहिती. माझं एकच प्रामाणिक मत आहे, सगळ्यांना सांगते हात जोडून, प्रशासनाला पण मी हात जोडून सांगते, तिथे काम चालू आणि ते सरपंच बाई त्या कामाला तिथं उभ्या होत्या, उपस्थित होत्या. ठीक आहे, त्या काम करत असताना तेच लोक आले आणि तेच लोक त्या पोरीला सगळ्यांनी असं घेरून घेतलं. ती पोरगी एकटीच आणि तिला घाणेरड्या शब्दात बोलायला लागली. जर एखाद्या बाईला तिला तिचा नवरा बघतोय की माझ्या बायकोला कोणी बोलतोय तर तो मध्ये बोलणार नाही का? बोलणार. जर तो मध्ये बोलायला गेला तर ह्यांनी सगळ्यांनी विरोधी पक्षाने एकजूट करून आमच्या दादाला फक्त बदनाम करण्यासाठी सगळं षडयंत्र. आणि ह्याच्यात पण कुठली 2 मतं नाही. त्या बाईने ह्या सगळ्या कारणासाठी पैसे सुद्धा घेतले असतील, कारण की जी बाई सांगते आमच्या दादाने माझ्या छात्या दाबल्या, आमच्या दादाने माझ्या प्रायव्हेट पार्टला, ती बाई हे सांगू शकते. ती बाई पैशासाठी नाही करते तर कशासाठी करते सांगा? पैशासाठी. मला एक गोष्ट सांगा, अरे तू काय ऐश्वर्या राय का? तू ऐश्वर्या राय राहिला असतील ना, 4 सोडलं नसतं. पण नाही, विरोधी पक्षाला आपले चरित्र सांभाळा, आपले चरित्र सांभाळा. आणि हा गुन्हा मी आज तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगते, जर हे सगळं मागे घेतलं गेलं नाही किंवा दादांना जर म्हणतात बिनविरोध जर तुम्ही फोडलं नाही तर आम्ही सगळेजण रस्ता रोको करू. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, आज तर फक्त एवढी पब्लिक आहे, त्याच्यापेक्षा 4 पटीने पब्लिक साठी सगळे इथे जितके पण आहेत सगळे प्रेम करणारे आमच्या दादांवर. कारण की तो व्यक्ती गरीब बघत नाही, तो व्यक्ती कुठल्याच व्यक्तीला बघत नाही, रात्र बघत नाही, पहाड बघत नाही. तो व्यक्ती प्रत्येक लोकांसाठी उभा असतो. आणि ही एक स्त्री जी स्वरापाड्या